नमस्कार. मी जात आहे वैष्णोदेवीला आणि माझ्या हॉटेलपासून मला चालत जायचं आहे. त्याचबरोबर हे समोरचे जे भाऊ आहेत त्यांचे तर रील चालू होते. हे बघा पळत पळत मला इतकं हसायला येत होतं तरी पण मी चालू होतो माझं शूट. आणि त्याचबरोबर आम्ही पास घ्यायसाठी इथे तिकीट घ्यायसाठी इथे जमलेलो आहेत आणि सगळेजण पास घेतल्याशिवाय आपल्या कटरामध्ये आपल्या वैष्णोदेवीला जाऊ शकत नाहीत. कारण की इथे आता बनलेलं आहे कार्ड. मी जेव्हा आले होते 3 वर्षाच्या अगोदर तिथे तेव्हा पास होतं, तिकीट होतं आणि आता आहे कार्ड. आता कार्ड आहे त्यामुळे आम्हाला जायला पण इझी होतं आणि गळ्यामध्ये घालून ते कार्ड व्यवस्थित वेअर करून आपण जाऊ शकतो. कारण की कसं आहे ना, कुठे पण हरवतं वगैरे प्रॉब्लेम येतात, पण ते येताना तुम्हाला ते कार्ड परत त्यांना द्यायचं आहे. आणि हे आपलं वैष्णोदेवीचं पहाड आहे आणि खूप छान वाटलं या पहाडामध्ये. आणि खरंच तुम्हाला सगळी माहिती, जी काय माहिती कुठल्या कुठल्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला ती माहिती मिळत नाही आहे आणि इथे सगळी सोय आहे पण तुम्हाला माहिती नसते की कुठे सोय आहे, काय आहे. अशा प्रकारे आम्हाला प्रॉब्लेम्स तर होतातच, दरवेळी होतात. तर त्याचबरोबर आमची रील्स वगैरे शूट चालू होतं आणि इथं सगळी दुकानं बंद होती कारण की खूप स्ट्राईक चालू होते त्यामुळे. आणि वेळ तर खूप लागतो त्यामुळे आपण जय माता दी बोलत बोलत आपल्याला जायचं आहे. हे प्रथम दर्शन आहे. प्रथम देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सुरुवात केली वरती पहाड चढण्यासाठी. आणि त्याचबरोबर खालती इतकी लोक उत्साहाने चढतात की काय बोलू. आणि खूप वयस्कर पण, परत लहान मुलाला पण, 6 महिन्याच्या मुलाला पण घेऊन येतात कारण की त्यांनी मन्नत मागितलं असं ते पूर्णच होते. आणि माझे रील्स चालू होते. त्याचबरोबर तुम्हाला जायचं आहे पहिला दर्शनी द्वारमध्ये. तुम्ही हॉटेलमधून निघाला तर तुम्हाला दर्शनी द्वारमध्ये जायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रथम दर्शन ज्या देवीचं मंदिर आहे तिथे घ्यायचं आहे. त्याचबरोबर बाणगंगा म्हणून इथे एक गंगा वाहते. जय माता दी बोल. जय माता दी. साचे दरबार की जय. हे आम्ही या मंदिरामध्ये दर्शन घेतलं. प्रथम दर्शन गणपतीचं घेतलं, त्याचमुळे आम्हाला पूर्ण देवींची दर्शनं झाली आणि खूप छान या देवीचं दर्शन झालं. खूप सुंदर या मूर्तींना सजवलं होतं, खूप छान वाटलं. आणि देवी देवता इथे सगळ्यांना खूप सुंदर छान सजवलं होतं आणि इतकं छान वाटलं की एकदम व्हाईटमध्ये होतं, व्हाईट मार्बलमध्ये यांची मूर्ती सजवली होती, खूप छान. आणि हे आम्ही दर्शन घेता घेता फोटोशूट पण केले. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर कटरामध्ये यायचं तर तुम्ही 2 दिवस नक्की काढून या कारण की तुम्हाला 2 दिवस तर नक्कीच लागतात पूर्णपणे जायसाठी आणि 1 दिवस यायसाठी. 1 दिवस जायसाठी, 1 दिवस यायसाठी. जर रोपवे, जर हेलिकॉप्टर, घोडा आणि बॅटरी कार हे जर चालू असेल तर तुमचं 1 दिवसातही दर्शन होऊ शकतं. सकाळी तुम्हाला 6 वाजता जावं लागेल. सकाळी 6 वाजता किंवा 5 वाजता तुम्हाला हॉटेल सोडावं लागेल. तिथून तुम्हाला पदयात्रा करत तुम्हाला जावं लागेल. आणि त्याचबरोबर तुम्ही पदयात्रा करत करत तुम्ही सगळ्यांशी असं कधी जातो तुम्हाला आपल्याला कळतच नाहीये कारण की बोलत चालत. आणि पुढे काय ना काहीतरी खायला वगैरे कुठे काय प्रॉब्लेम झाला असेल ते पण तुम्हाला अवेलेबल असतात की यांना ॲम्ब्युलन्स वगैरे असते. सगळ्या या देवीचा जय जयकार करत जय माता दी बोलत सगळेजण आणि आम्ही 4 जण मस्ती करत करत आमचा ग्रुप होता. खूप मोठा ग्रुप, 60 जणांचा ग्रुप होता. तो 60 जणांचा ग्रुप, अर्धे ग्रुप 5-6 जण आमचे अर्धे ग्रुप ते सकाळीच निघून गेले आम्हाला न सांगता खरं तर. आणि त्याचबरोबर आम्हाला तर माहिती होतं कसं जायचंय, काय जायचंय, पण अर्चनाला आणि तिच्या नवऱ्याला माहिती नव्हतं त्यामुळे आम्ही त्यांना घेऊन गेलं. आणि खरं तर इतकं छान वाटतं. आणि ह्या पूर्ण पहाडामध्ये 2 हरण आहेत. ते दिसलं की तुम्हाला खरंच तुम्ही लकी आहात आणि ते दिसायलाच पाहिजेत. जे लकी असेल त्यांना दिसेलच नक्की. आणि इथे पॉईंटवरती तुम्हाला काहीही खायच्या वस्तू, सँडविच, पिझ्झा वगैरे सगळं काही मिळतं. फ्रूट्स वगैरे मिळतात तर तुम्ही ते पण घेऊ शकता. आणि त्याचबरोबर मिस्टरांनी तिच्या सकाळी नाश्ताही न करता निघाले होते त्यामुळे ते नाश्ता वगैरे म्हणून फ्रूट वगैरे खात होते. आणि त्याचबरोबर आमची पदयात्रा ही चालूच होती आमच्या मिस्टरांची. आणि माझी आणि माझ्या मिस्टरांची ही यात्रा 3री यात्रा आहे कारण की आम्ही वैष्णोदेवीला तिसऱ्यांदा येतो आहे. आणि त्याचबरोबर आमचं
सगळीकडे व्यवस्थित सोय केलेली असते, सगळ्या पॉईंटवरती व्यवस्थित सोय केलेली असते. टॉयलेटचे असो या कुठेही काही प्रॉब्लेम असेल, ॲम्ब्युलन्स असो या कुठेही हेल्पलाईनचा असेल प्रॉब्लेम, तर तिथेही तुम्हाला सोय केली जाते. आता इथे सगळं बंद आहे. जे मुलांची गाडी असते छोटीशी, त्यामधून पण लोकांना घेऊन जातात वरतीपर्यंत चालवत, आणि खूप रिस्कमध्ये लोक इथे चढतात. कारण की फक्त एवढंच की चालत जायचं आहे, चढायचं नाही. सीडी पण आहे तिथे, सीडीही चढू शकता, पण सीडी चढलं की तुम्हाला दम लागेल. त्यामुळे हे कसं चढण वरच्या साईडला चढण आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित चढू शकता. आणि या मुली आहेत, खूप छान बोलत होते, त्यामुळे त्यांचंही रेकॉर्डिंग केलं. खूप छान बोलत होते, त्यांचंही शूट केलं मी. आणि इथे जाता जाता इतकं समाधान वाटतं. पण खूप वेळ जाता म्हटलं तर खूप वेळ असं जाता तुम्ही अर्ध्यापर्यंत जाल, तिथपर्यंतच तुम्ही थकून जाल. तिथपर्यंतच तुम्ही खूप जय माता दी बोलाल. तिथून पुढं तुम्हाला थोडासा थकवा होईल, कारण की यांना बस सूट करत करत तुम्ही जाऊ शकता. पण तुम्हाला मस्त समाधान वाटतं, छान वाटतं. आणि खरंच आपल्या या देवीला कुठलीही मन्नत तुम्ही मागा, पूर्ण होते. ह्या माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. आणि खरंच मला तर माझ्या या तिन्ही वेळेस येताना एक्सपिरियन्स खूप छान आलेला आहे. आणि मला खूप बरं वाटलं की मी आताही येते की नाही असा माझा कॉन्टॅक्ट आहे. कारण माझ्या सासऱ्यांची तब्येत खूप ठीक नव्हती, बरी नव्हती. ते हॉस्पिटलमधून त्यांची तब्येत डाऊन होती, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. थोडे दिवस झाले त्याच्या अगोदर, त्याच्यानंतर घरी होते, पण तरी पण बरी नव्हती. पण त्याचबरोबर आम्ही देवीचं नाव घेऊन यायचं ठरवलं, आणि देवीच्या कृपेनेच आम्ही इथपर्यंत आलो. तर त्याचबरोबर देवीचे नाव घेत आम्ही आमचं चढण चालूच होतं. आणि त्याचबरोबर इथे त्याचबरोबर इथे खूप सारी माकडे असतात आणि खूप छान हे पहाडाचं व्ह्यू दिसतं वरून. आठवण म्हणलं की आपल्या नजरेमध्येच खूप छान हे नजारे बसलेले असतात. पहाडाचा लुक असो या धुकट जे वातावरण असो, ते ही पब्लिक जी असते ती जात असते, ती जेवढे नावाने आपल्या देवीसाठी बोलत असते जय माता दी, खरंच ते खूप मनात आपल्याला छान वाटलेलं असतं आणि खूप छान वाटतं. आणि तसंच आम्ही रील्स वगैरे बनवत, माझ्या मिस्टरांबरोबर मी रील्स वगैरे बनवत मी आपली चालतच होते. आणि त्याचबरोबर ही माकडे इथे खूप असतात. हे बघा, हे छोटूसं आहे, पण ह्यांची मस्ती आणि यांची भांडणं बघायला तर इथे लोक थांबतातच. कारण की यांना जर तुम्ही काही पण थैलीमधून घेऊन जात असाल तर त्यांना दिसलं की बिस्किट दिसलं का फ्रुटी दिसलं तर ते लोक खेचून घेतातच, ते ठेवत नाहीत. तर त्याच्यामुळे ना तुम्ही व्यवस्थित थैलीमध्ये वगैरे न दिसते तसं ठेवा आणि त्याचप्रमाणे घेऊन जावा. आणि मी थोडंसं इथे बिस्किट घेतलं आणि थोडं यांना द्यायचं, बिस्किट घेतलं आणि तेच देत होते त्यांना. आणि बिस्किट त्यांना ते पॅकेट फोडता येत नाही, त्यामुळे फोडून व्यवस्थित मी दिलं. आणि त्याचबरोबर देता एकाला दिलं तर दुसरे सगळी न येतात. आणि इथे खूप सारे माकड होते वरच्या साईडला, तर ते दिसत नव्हते आणि आतल्या साईडला होते त्यामुळे दिसत नव्हते. आणि आम्ही माकडांना या तिथे जे प्राणी होते त्यांना देत गेलो, जसं रस्त्यामध्ये येत होते तसं त्या हिशोबाने देत गेलो. माकडांना बिस्किट किंवा आणि काहीतरी वगैरे असं देत गेलो आम्ही. आणि इतकी छोटी छोटी माकडं होतेत ना की खरंच छान वाटत होतं त्यांना देताना. आणि आम्ही देताना बघून इतकी माकडे ही जवळ आलीत ना तर आम्ही दोघी घाबरलो. आता आम्ही पोचलो आहेत अर्धकुवारी म्हणून, आणि इथे गुफा आहे. या गुफ्यामध्ये तुम्हाला जायला अगोदरच तिकीट जे असते ती घ्यावं लागते. आणि त्या तिकीटसाठी तुम्हाला इथे एक पॉईंट सांगते, जो मी स्वतः प्रयत्न केला होता त्या पॉईंटसाठी, आणि तो पॉईंट मी तुम्हाला सांगते. तुम्ही पण असंच केला तर तुमचं खरंच व्यवस्थित दर्शन होऊ शकतं. एका तिकीटवरती तुम्हाला 10 जण तुम्ही या गुफेमध्ये जाऊ शकता. जर कोण कोण असतात की ती एक तिकीटमध्ये त्यांना फक्त लिहिलं असेल कधी 10, जर तुम्ही कोण नसेल त्यांचे आले पाहुणे मागं पुढे असतील तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता की तुमच्या ग्रुपमध्ये आम्ही येऊ का, तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही ग्रुपमध्ये तुमचे आहे म्हणून. आणि त्याचबरोबर तुम्हीही स्वतः जाऊन तिथे ॲडजस्ट होऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तिथे ॲडजस्ट होऊन तुम्ही गुफेमध्ये जाऊ शकता. आणि माझ्या बहिणीचं
हे तिला माहिती नव्हतं, लक्षात नव्हतं तिला. मी बोलले होते पण ती विसरली होती. हे ज्यूस तिने घेतलं होतं आणि ती पीत होती तिथे बसून आरामात. आणि तिथून लांबून माकड आला आणि तिचं आहे ना हे ज्यूस हातातून घेऊन आहे ना मस्त खालच्या साईडला फोडलं लगेच. आणि हे त्याचं पिणं चालू आहे, कारण त्याला बाटलीचं ढक्कन माहिती नाही की कसं खोलायचं आहे वगैरे. ये अर्चना, ये नहीं, ये अर्चना पी रहे थे जूस, उसका छीन के ले लिया. अभी नहीं आएगा वो, इतना अच्छा लग रहा है वो किधर से आएगा. खत्म 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 हुआ. ये ले, ये इसका ले लो. कुणाला जर जमत नसेल तर तुम्ही इथे जिथे लास्ट यायचं पॉईंट आहे तिथे तुम्ही जाऊन त्या देवीचं दर्शन घेऊ शकता. म्हणजे या गुफेचं दर्शन घेतल्याप्रमाणे होईल. आणि कारण की जर तुम्ही पहिल्यांदा जात असाल तर सगळं दर्शन घ्या, आणि जर सेकंड टाइम जात असाल तर गुफेचं दर्शन घ्यायचं एवढी गरज नाही आहे. पण भवनचं आणि भैरवनाथबाबाचं दर्शन घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आम्ही इथे पोचलो आहे वरच्या साईडला, आणि इतकी धुकट होती. किती वाजता माहिती तुम्हाला? दिवसाचे 4:30 या 5 वाजता हे धुकट असं चालू होतं वरच्या साईडला. आम्ही खालून बघितलं की हे धुकट दिसतंय, पण धुकटच्या इथेच आम्ही इथं येऊन पोचलो आणि इतकं धुकट होतं. हे साईडला तुम्ही बघू शकताय खूप लांबपर्यंत पहाड आहेत पण दिसत नाही आहेत जवळून. आणि आम्ही जवळच आले आहे भवनच्या इथे. तर हे भवन आहे आणि सगळ्या गाडी घोडं सगळं काही बंद होतं. फक्त वरचं खायचं वगैरे वस्तू चालू होतं, ते एक बरं झालं. पाण्याच्या वस्तू चालू होतं, खायचं शौचालय वगैरे सगळं चालू होतं. त्याच्यामुळे खरंच वरच्या साईडला काही स्ट्राईक नव्हती. खालच्या साईडला खूप स्ट्राईक आहे असं ऐकलं होतं. आणि ही बॅटरी कार असते. ही बघा इथे कार दिसते ना, ही कार अशीच असते आणि त्याच तिथे सगळ्यांना घेऊन जाते. आणि ह्या बॅटरी कार्डचं तुम्ही ऑनलाईन पण बुक करू शकता. ज्या दिवशी तुम्ही जाताय त्या दिवशी पण ऑनलाईन बुक होऊ शकतं. किती पर्सेंट असेल त्या हिसाबाने एका पर्सनला एकच तिकीट भेटतं. आणि त्याचबरोबर आम्ही ह्या भवनच्या इथे येऊन पोचले आहेत. इथे आल्यानंतर तुम्हाला मोबाईल, चामड्याची वस्तू जी काय असेल, स्मार्ट वॉच असेल, हे सगळं तुम्हाला लॉकरमध्ये ठेवायचं आणि मग दर्शन घ्यायचं आहे. त्याशिवाय तुम्ही दर्शन घेऊ शकत नाहीये. आणि त्याचप्रमाणे तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे जगजननी जगदम्बे, घट घट में वास करने वाली माँ दुर्गा, माँ नव दुर्गा तेरी सदा ही जय हो. अपने दर्शन मात्र से अपने भक्तों का उद्धार करने वाली, भंडार भरने वाली मैया, तेरा बड़ा शुक्राना है जो अपने बच्चों का पल पल ख्याल रखती है. सदा ऐसे ही कृपा अपने बच्चों पर तू बनाए रखना. आम्ही भवनच्या इथं एक रात्र राहून दुसऱ्या दिवशी सकाळी रोपवेने इथे भैरवबाबाच्या इथे येऊन भैरवबाबाचं दर्शन घेतलं. आणि त्याचबरोबर भैरवबाबाचं दर्शन घेतल्यानं तिथे फोटोशूट नव्हते आणि व्हिडिओ शूट नव्हते. त्यामुळे इथे हा पॉईंट जो आहे पूर्णपणे वरच्या साईडला भैरवबाबाचं जे वरचं एकदम वरची टोकापर्यंत जायचं आहे. आणि त्याचबरोबर हे आम्ही पूर्णपणे पहाडाच्या वरती गेलो होतो. आणि इथे भवन आहे खालच्या साईडला, हे बघू शकता तुम्ही. आणि बर्फ वगैरे पडलेला आहे त्या साईडला. आणि त्याचबरोबर बर्फ पडण्याची खूप शक्यता आहे. आणि आमचे फोटोशूट व्हिडिओ वगैरे चालू होतं. त्याचबरोबर माझ्या बहिणीचं फोटो पण काढले, खूप सारे फोटो काढले. माता वैष्णोदेवीला जाताना हे तुम्ही दर्शनी द्वार इथून जायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे सगळे पॉईंट्स मिळतात. आणि त्याचबरोबर ही बाण गंगा नदी लागते, तिथे तुम्ही हातपाय धुवून आंघोळ करूनही जाऊ शकता. प्रथम चरण केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे. जाता जाता हे सगळे पॉईंट्स तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर अर्धकुवारीही मध्यस्थ मिळेल. आणि त्याचबरोबर इथे तुम्ही तिकीट घेऊन दर्शन करू शकता गुफेचं. आणि त्याचबरोबर आपल्याला रस्त्यामध्ये लागणारे हिमकोटीचं दर्शन झाल्यानंतर त्याचबरोबर माता वैष्णोदेवी भवन इथे आम्ही पोचतो. आणि तिथे दर्शन झाल्यानंतर आपण भैरवबाबाचं दर्शन घेतल्याशिवाय खाली उतरू शकत नाही. आणि त्याचबरोबर आमचे फोटोशूट झाले. आम्ही पोचलो आमच्या या हॉटेलवरती. आणि हॉटेलमध्ये पोचल्यानंतर आम्ही केले आराम. आणि आम्ही आराम केल्यानंतर खरंच आम्हाला जायचं होतं, पूर्ण पॅकिंग करून वगैरे जायचं होतं आम्हाला. कटरावरून जमीतवीवरती जायचं होतं आम्हाला आपल्या मुंबईमध्ये. आणि त्याचबरोबर आमची ही पॅकिंगचं वगैरे सगळं आम्ही करणारच होतो आता तरी. तर त्याचबरोबर आम्ही सगळं ठरवलं की कसं पॅकिंग करायचं, काय करायचं वगैरे आमचं झालं होतं. आणि लक्झरी हॉटेल होतं, त्यामुळे खूप छान हॉटेल होतं. आणि इथे तुम्ही नक्की आल्यानंतर तुम्हाला सगळी सोय मिळेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर या भवनला जिथे तुम्ही जाता वैष्णोदेवीला, तिथे तुम्हाला कंबलही मिळतं.
सगळं काही सोय असतं, फक्त एवढंच की लक्ष देऊन तुम्ही तिथे चौकशी करा, व्यवस्थित बघा आणि सगळं काही तुम्हाला मिळलं जातं तिथे. आणि त्याचबरोबर आणि कटरा स्टेशनपासून आम्ही जम्मू पोहोचलो आहे. आणि त्याचबरोबर आम्ही तिथे केलं आराम, कारण की आराम करायचा वेळ म्हटलं तर कारण की आमची ट्रेन होती 5 वाजता आणि ती ट्रेन सुटली आमची 2 या 1:30 वाजता. त्याचबरोबर आम्ही तिथे केलं आराम रात्रभर. आणि आमची ट्रेन सुटली 1:30 या 2 वाजता आणि हे जम्मू तवी आहे. आणि आपल्यासारखंच आहे, इतकं काही घाबरायचं टेन्शन नाही आहे. सगळ्यांना वाटतं की किती घाबरतात की बाबा मुंबईची लोक म्हटलं की इथं यायला घाबरतात दुसऱ्या कुठल्याही गावची. आणि त्याचबरोबर आपण इथे यायला घाबरतो आणि ते लोक आपल्या इथे यायला घाबरतात, असं तर चालूच असतं कारण की ते सगळे लोक बोलत होते तशी. आणि त्याचबरोबर आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला इतकं छान वाटलं, इतकं नॉर्मल वाटलं आणि काहीच नाही वाटलं. आणि ही आमची आली बांद्रा ते जम्मू तवीची ट्रेन. आणि ट्रेन होतीच लागलेली, पण पंजाबला इथे स्ट्राईक चालू होतं, त्यामुळे पटरीवरती स्ट्राईक चालू होतं, त्यामुळे लेट झाली ट्रेन. आणि स्ट्राईक तर इथं 4 किंवा 3 दिवस झालं कंटिन्यू होतं. आणि आम्ही बनवले व्हिडिओज, रील्स, जाता जाता आम्ही फुल टाइमपास केला आणि खूप. आणि तुम्हाला 2 ट्रेन मिळाल्या असतात, अजूनही ट्रेन असतात, ते तुम्ही कन्फर्म करून त्या हिशोबाने. आणि ही जी ट्रेन होती ती आम्हाला कंटिन्यू 36 हॉर्सची होती. आणि तुम्हाला दुसरी ट्रेन जी मिळते ती 24 हॉर्सची मिळते. आणि तीच तुम्ही ट्रेन कुठलीही तुम्हाला जी अवेलेबल असेल ती तुम्ही बुक करू शकता. आणि आमची झाले व्हिडिओ वगैरे शूट आणि आम्ही आलो आमच्या घरी. बाय.